नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आपण समाजशास्त्र या विषयाची बॅच ऑप्शनल बॅच लॉन्च केलेली आहे। त्यासाठी आपण काही डेमो लेक्चर्स हे YouTube वर टाकत आहोत। त्यातला हा पार्ट 2 आहे। ऑलरेडी आपण पार्ट 1 बघितलेला आहे, ज्यामध्ये मॉडर्निटी, आधुनिकता, मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप, ही आधुनिकता त्यानंतर युरोपमधील समाजावर कशा पद्धतीने प्रभाव झाला आणि त्या माध्यमातून परिवर्तन कसं झालं समाजाचं आणि त्या समाजाचा अभ्यास करण्याची गरज का निर्माण झाली, या सगळ्या बाबी आपण डिस्कस करत होतो। त्यामधला हा पार्ट 2। तर यामध्ये अंधारकामय युग जे आहे किंवा डार्क एज जे आहे ते या ठिकाणी 5th to 17th सेंचुरी म्हणजे या ठिकाणी 5 ते 17व शतक जे आहे ते या ठिकाणी या दरम्यान होतं। त्यानंतर रेनेसान्स जो आहे तो 15th to 17th सेंचुरी, तर पुनर्जीवनाचा काळ ज्याला आपण म्हणतो रेनेसान्स म्हणतो। आणि त्यानंतर प्रबोधन 17वे 18वे शतक जे आहे, ओके, ते या ठिकाणी हे प्रबोधनाचं काळ आहे, त्याला आपण एनलाइटमेंट किंवा प्रबोधन असं म्हणतो। मग आपण इथे टप्प्याटप्प्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत आणि ज्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत की फ्रेंच किंवा या ठिकाणी युरोपमधल्या समुदायावर कशा प्रकारे प्रभाव झाला, युरोपमधल्या समूहावर किंवा समाजावर कशा पद्धतीने याचा प्रभाव झाला आणि त्यामधून कसं परिवर्तन आलं। पहिला जो भाग आहे तो म्हणजे या ठिकाणी काय आहे, अंधकारमय युग, त्यालाच या ठिकाणी डार्क एजेस असं म्हटलं जातं। की डार्क एजेस मध्ये काय आहे, त्या साधारण 9 ते या ठिकाणी 15th सेंचुरी पर्यंत हा जो काळ आहे, तर यामध्ये की विशेषतः फ्रेंच मध्ये एक व्यवस्था होती, त्याला या ठिकाणी फ्युडलिझम असं म्हटलं जात होतं। फ्युडलिझम म्हणजेच काय आहे, सरंजामशाही व्यवस्था होती। आता या सरंजामशाही व्यवस्थेमध्ये सर्वात वरती जे आहे इस्टेट किंवा ही सरंजामशाही व्यवस्था किंवा स्तरीकरण किंवा स्तर असे या ठिकाणी पाडले होते। तर या स्तरामध्ये सर्वात उच्च जे असणार आहे ते असणार आहे धर्मगुरू, त्याला या ठिकाणी द क्लेर्जीस असं म्हटलेलं आहे, पहिली इस्टेट। तर या ह्याच्यामध्ये दुसरी इस्टेट जे आहे, हे जे स्तर आहे हे 3 भागामध्ये विभागले होते। त्याला पहिली इस्टेट म्हटलं होतं, सेकंड इस्टेट आणि थर्ड इस्टेट। त्यामध्ये पहिल्या इस्टेटमध्ये काय आहे, त्यामध्ये क्लेर्जीमन होते, धर्मगुरू होते आणि धर्मगुरूंना काय आहे, विशेष सोयी सुविधा होत्या, विशेष सवलती होत्या आणि या धर्मगुरू हे सर्वोच्च होते, यांना सगळे फॉलो करणार, राजा असेल किंवा नोबेल पर्सन असतील किंवा या ठिकाणी सोल्जर्स असतील, ते सगळे या ठिकाणी हे फॉलो करणार। तर पहिलं तर या ठिकाणी पहिल्या स्तरावर असतील धर्मगुरू, यांना विविध प्रकारच्या सोयी सवलती या ठिकाणी राजाच्या मार्फत दिल्या जात असतात, तर दिल्या जात होत्या की। आणि हे सगळे जे लोक आहेत हे कुठं काम करायचे, या ठिकाणी चर्च मध्ये काम करायचे, त्याला या ठिकाणी बिशप असं म्हटलं गेलेलं आहे, धर्मगुरू बिशप। तर यांना वरचं स्थान होतं, वरचा दर्जा होता। तर हे याचे पहिल्या इस्टेटमध्ये। दुसऱ्या इस्टेटमध्ये जे आहे नोबल पर्सन द्यायचे, तर मग या ठिकाणी किंग असेल, राजा असेल, राणी असेल, नोबेल्स हे असतील किंवा जे सरदार असतील, या सगळे जे आहेत हे या ठिकाणी सेकंड इस्टेट द्यायचे, त्याला म्हणायचं आमीर उमराव। हे जे आहे ही सेकंड इस्टेट होता, सेकंड स्तर होता। तिसरा जो स्तर आहे तो या ठिकाणी होता एव्हरीवन एल्स, म्हणजे या ठिकाणी किंवा की सर्वसामान्य जनता, यामध्ये सर्व प्रकारचे जे नागरिक आहे या सगळ्यांचा समावेश इथं होता। आता यामध्ये की यांना विविध प्रकारच्या सोयी सवलती जायच्या, यांचं काम काय होतं, विविध प्रकारचे कर जे आहे हे या ठिकाणी खालच्या गटावर लावले जायचे। तर अशा प्रकारे आता यामध्ये की जी जमीन आहे की पिजन जे आहे, सर्वसामान्य जी जनता आहे, ते यांच्या मालकीची काय नसायची, जमीन नसायची, ओके। तर यामध्ये मग आता हे काय करायचे की या ह्याच्यामध्ये ही जी जमीन आहे ही एक तर ह्या राजाकडे द्यायचे आणि राजा किंवा या ठिकाणी हे जे काही सरदार आहेत हे काय करायचे की ही जमीन यांना कसण्यासाठी द्यायचे आणि त्या बदल्यामध्ये काय आहे ते यांच्याकडून काम करून घ्यायचे आणि यांना जमीन कसण्यासाठी द्यायचे आणि विविध प्रकारची सर्व्हिस यांच्याकडून घ्यायचे। त्याचबरोबर नोबेल पर्सन जे आहेत हे या ठिकाणी ह्या सोल्जर करून राजा सोल्जर जे आहेत त्यांच्याकडून काय करायचे, संरक्षण घ्यायचे, त्या बदल्यामध्ये काय आहे यांना जमीन देणे किंवा तोपर्यंत तसा मोबदला देणे आणि शेवटी या ठिकाणी हे सगळे जे आहेत जे पैसे असतील, कर असेल, ते या ठिकाणी हा राजाला जाणार। तर अशा प्रकारची व्यवस्था होती आणि याच्यावरती सुद्धा या ठिकाणी होते क्लर्जीमन किंवा या ठिकाणी धर्मगुरू किंवा चर्च मधले जे बिशप होते ते या ठिकाणी हे होते। म्हणजे याचा अर्थ काय, सर्वसामान्य जी जनता आहे यांच्या मालकीची जमीन सुद्धा नसायची, तरी सुद्धा या ठिकाणी ह्यांच्यावर टॅक्स लावला जात होता, ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्याकडून या ठिकाणी हा टॅक्स वसूल केला जात होता। त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये एक प्रकारे पिळवणूक, म्हणजे हे जे दोन्ही गट आहे हे या ठिकाणी तिसऱ्या गटाची पिळवणूक, विशेषतः या ठिकाणी हा जो आमीर उमराव गट आहे हा सर्वसामान्य किंवा पिजनची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करायचा, मोठ्या प्रमाणात टॅक्स लावायचा त्यांच्या जमिनीवर, ओके, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करायचा, त्यांच्याकडून काम करून घ्यायचा, सर्व्हिस करून घ्यायचा, परंतु त्या प्रमाणात त्यांना मोबदला द्यायचा नाही। तर अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ते या व्यवस्थेला किंवा या काळाला काय म्हणलं जातं, डार्क एज असं म्हटलं जातं, ओके। त्यानंतर
पुढचा जो काळ आहे तो म्हणजे रेनेसन्स किंवा रिबर्थ ज्याला म्हटलं जातं, पुनर्जीवनाचा काळ. आता इथं काय झालेलं आहे, विविध प्रकारचे साहित्य, कला, संस्कृती ह्याचा इथं उदय झालेला आहे. जसं तर दा विंची कोड किंवा लिओनार्डो दा विंची यांचं या ठिकाणी हे पोर्ट्रेट आहे मोनालिसा. ओके, त्याचबरोबर काय आहे, विविध प्रकारचे आर्ट्स असेल, सायन्स असेल, विविध प्रकारचं म्युझिक आहे, ओके, संगीत आहे, कलाकृती यांचा या ठिकाणी इथं उदय झाला. त्याचबरोबर सायन्सचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय आहे, लोकांवर प्रभाव पडत होता. अशा प्रकारचं जे काळ आहे त्याला या ठिकाणी पुनर्जीवनाचा काळ असं म्हटलं जातं. कारण डार्क एज मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी मागे पडल्या होत्या, परंतु पुनर्जीवन म्हणजे या ठिकाणी ह्या सगळ्या बाबींचं आर्ट, कल्चर, संगीत, ओके, त्याचबरोबर लेखन, साहित्य या सगळ्याचं काय झालेलं आहे, पुनर्जीवन झालेलं आहे. अशा काळ जो आहे तो या ठिकाणी पुनर्जीवनाचा काळ होता. त्यानंतर तिसरं जे आहे सगळ्यात महत्वाचं आहे, त्याचा प्रभाव या युरोपियन सोसायटीवर, समाजावर पडला, तो म्हणजे काय आहे, प्रबोधन युग किंवा एनलाइटमेंटचा काळ. आता हा जे आहे या ठिकाणी एनलाइटमेंट मध्ये, प्रबोधनाच्या काळामध्ये सर्वाधिक प्रभाव या त्या काळामध्ये असलेले जे तत्वज्ञ होते, साहित्यिक होते, ओके, वैज्ञानिक होते, त्यांचा प्रभाव तिथल्या समाजावर पडला होता. कारण त्यामध्ये साहित्यिक लिहित होते, त्याचबरोबर समाज किंवा लोक समूह ते लिहिलेलं वाचत होता, विचार करत होता आणि त्या माध्यमातून त्या समाजामध्ये आधुनिकता डेव्हलप होत होती. कारण थिंक डिफरंटली, तर या माध्यमातून लोक विचार करत होते. आता विचार करण्यासाठी सुद्धा त्यांना वाचणं गरजेचं होतं, लिखाण केलेलं लिखाण सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी थॉमस हॉब्स, ओके, यांनी या ठिकाणी थॉमस हॉब्स यांनी एक लेविएथन हा ग्रंथ लिहिला आणि या ह्याच्यामध्ये त्यांनी राज्य संस्थेची निर्मिती का आणि कोणत्या गोष्टीमुळे झाली हे या ठिकाणी सांगून जनतेच्या संरक्षणाची हमी मिळवण्यासाठी राज्य संस्था ही महत्वाची आहे. म्हणजे जनतेला संरक्षण देण्याचं काम हे कोणाचं आहे, राज्य संस्थेचं आहे, राजाचं आहे. कारण फ्रान्समध्ये जर आपण पाहिलं तर जो लुई 16वा जो लुई होता त्याने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोकांवर अत्याचार अन्याय करायला सुरुवात झाली होती. म्हणजे याचा अर्थ काय, राजाचं कर्तव्य काय आहे, लोकांचं संरक्षण करणे, लोकांची पिळवणूक किंवा त्यांच्यावर अत्याचार करणे नव्हे. मग थॉमस हॉब्स यांनी या ठिकाणी आपल्या ग्रंथातून सांगायला सुरुवात केली की राजाचं कर्तव्य काय आहे, ओके, राज्य संस्थेचं कर्तव्य काय आहे, तर लोकांची हमी घेणे. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथं विचारवंत, या प्रबोधन काळामध्ये अनेक विचारवंत आले आणि त्यांनी आपल्या संकल्पना ज्या आहेत, वैज्ञानिक असतील किंवा या ठिकाणी वस्तुनिष्ठ संकल्पना असतील, हे मांडायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये एक प्रकारचं आधुनिकता यायला सुरुवात झाली. त्यानंतर आले जॉन जॅकस रूसो, ओके, जीन जॅकेस रूसो यांनी देखील सामाजिक करार, ओके, सामाजिक करार सिद्धांताचा पुरस्कार केला. तर यांनी सामाजिक करार हा सिद्धांत मांडला. त्यांनी प्रजेच्या संरक्षणासाठी असलेली राज्य संस्था जर जुलमी असेल, म्हणजे प्रजेचं संरक्षण करण्याचं काम कोणाचं आहे, राज्य संस्थेचं आहे. आणि जर ती राज्य संस्था जर जुलमी असेल तर राज्य संस्था उधळून लावली पाहिजे. तर अशा प्रकारे किंवा या ठिकाणी तिथल्या लोकांनी बंड केला पाहिजे आणि तिथली जी राज्य व्यवस्था आहे, राजव्यवस्था आहे, राजा आहे, त्याला या ठिकाणी उलथून टाकणं गरजेचं आहे. आणि याच माध्यमातून असे जे विचार आहेत हे समाजामध्ये येत होते, समाजामध्ये लोक विचार करत होते आणि त्या माध्यमातूनच काय झालेलं आहे, पुढे फ्रेंच राज्यक्रांती झाली. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती होण्यामध्ये जे एक वातावरण आहे, वातावरणाची जी निर्मिती आहे ती व्हायला सुरू झाली होती या थोर विचारवंतामुळे. त्यानंतर पुढे आले ते या ठिकाणी की पूर्वी मनुष्य म्हणजे जॉन लॉक काय म्हणत होते, ते पूर्वी जो मनुष्य होता तो या ठिकाणी संघटित जीवन जगत नव्हता. म्हणजे पूर्वी मनुष्य जो होता तो संघटित जीवन जगत नव्हता, त्यामुळे त्याच्यामध्ये कायमचा काय होता, संघर्ष होत होता. म्हणजे या ठिकाणी व्यक्ती किंवा एक समूह, व्यक्तींचा समूह जो आहे हा म्हणजे पूर्वी मनुष्य जो आहे, ओके, सॉरी, मनुष्य हा या ठिकाणी संघटित जीवन जगत नव्हता, तो एकटा जीवन जगायचा. परंतु या ह्याच्यामध्ये आता एकटा जीवन जगत असेल तर स्वाभाविकच काय आहे, त्यामुळे कोणासोबत तरी त्याचा संघर्ष होणार आहे. मग लोकांनी एकत्र यायला पाहिजे, एक समूह म्हणून राहायला पाहिजे. जर समूह निर्माण झाला तर समूहामुळे काय होणार नाही, त्यामध्ये संघर्ष निर्माण होईल, एकोपा निर्माण होईल. या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या कोण मांडल्या, जॉन लॉक यांनी मांडल्या. ते या ठिकाणी हे फिलॉसॉफर होते, तत्वज्ञानी होते. त्याचबरोबर युरोपमध्ये
काय झालेलं आहे की व्यापारी क्रांती झाली, कमर्शियल रिव्होल्यूशन झालं, व्यापारी क्रांती झाली, मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन वाढलं, मशिनरी झाल्या, विविध प्रकारची यंत्र या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या माध्यमातून काय झालं की जी पश्चिमी सभ्यता होती किंवा या ठिकाणी जे ज्याला आपण वेस्टर्न सिव्हिलायझेशन होतं तर यामध्ये सुद्धा या ठिकाणी चेंजेस झाले, बदल झालं आणि एक प्रकारे कमर्शियल रिव्होल्यूशन किंवा या ठिकाणी एक प्रकारे की प्राचीन म्हणजे पारंपरिक व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी इथं चेंज व्हायला लागला आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक क्रिया वाढल्या, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढल्या, कारखाने आले, कारखान्याच्या माध्यमातून लोक काम करायला लागले, त्यांचा मोबदला त्यांना मिळायला लागला, त्याचबरोबर यामध्ये उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे। त्याचबरोबर युरोपमध्ये विशेषतः हे जे सगळे जे बदल होत होते त्यामध्ये विशेषतः इटलीमध्ये म्हणजे जे मेन सिटीज आहेत त्यामध्ये हे बदल होत होते, युरोपमध्ये विशेषतः इटली असेल, इटलीमधले काही शहरं असतील त्याच्यामध्ये हे बदल होत होते या कमर्शियल रिव्होल्यूशनमुळे। परंतु त्यानंतर किंवा की एक्सेस ऑफ प्रोडक्शन, मास प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात झालं, खूप मोठ्या प्रमाणात वस्तू तयार करण्यात आल्या, मग आता हे वस्तू विकायच्या कुठं या माध्यमातून काय झालं मग विविध प्रकारचे ट्रेड रूट निर्माण करायला सुरुवात झाली, विविध प्रकारचे पर्याय किंवा की जगामध्ये आपल्याला हे वस्तू जे आहे हे विकता येतील का यासाठी विविध मार्गांचा शोध, ओके, सागरी मार्गांचा शोध लागायला सुरुवात झाली। तर आणि ते या ह्याच्यामधून सागरी माध्यमातून ह्या ज्या वस्तू सागरी माध्यमाच्या माध्यमातून ह्या ज्या वस्तू आहेत विविध देशामध्ये पोहोचल्या। त्यानंतर आता ह्या व्यापारी क्रांतीचे जर आपण परिणाम असं पाहिलं तर इम्पॅक्ट जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे, किमतीमध्ये रिव्होल्यूशन झालं, प्राइस रिव्होल्यूशन झालेलं आहे, ओके। त्याचबरोबर भांडवलशाही व्यवस्थेचा उदय झाला, ओके, भांडवलशाही व्यवस्था आली, ज्यांच्याकडे भांडवल आहे तर असा एक गट निर्माण झाला, आहे रे ज्याच्याकडे भांडवल नाही असा नाही रे गट निर्माण झाला। त्यानंतर नवीन व्यवसाय पद्धती म्हणजेच काय आहे या ह्याच्यामध्ये मशिनरी झालेले आहेत, त्याचबरोबर व्यापार वाद सुद्धा इथं वाढायला सुरुवात झाला, हे काही परिणाम आपल्याला इथं दिसतात। आणि याच माध्यमातून की आता ट्रेड रूट किंवा व्यापारी मार्ग निर्माण करायला सुरुवात झाली, त्यामध्येच वास्को द गामा 1498 मध्ये वास्को द गामा हा पोर्तुगीज खलासी या ठिकाणी की केप ऑफ गुड होपला या ठिकाणी वळसा घालून आपल्या कुठं आला, कालिकत या बंदरावर आला। कारण काय होतं या ठिकाणी हे जे एक प्रकारचे खलासी होते, या खलाशांचं कामच होतं विविध प्रकारचे रूट तयार करणे, की यांना काय करायचं होता, बिझनेस करायचा होता, यांना या ठिकाणी व्यापार करायचा होता। आणि व्यापार सुद्धा का, कारण युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात काय झालं होतं या ह्याच्यामध्ये की व्यापारी क्रांती झाली होती, औद्योगिक क्रांती झाली होती, मग त्या औद्योगिक व्यापारी क्रांतीमधून जे काही वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्या आता त्यांना विकायच्या आहेत, मग विकण्यासाठी बाजारपेठ असणं गरजेचं आहे, मग बाजारपेठेच्या शोधासाठी या ठिकाणी हे विविध खलासी निघाले होते। कोलंबस तिकडे अमेरिकेमध्ये गेला, त्यानंतर हा वास्को द गामा भारतामध्ये आला, याने या ठिकाणी हा रूट जो आहे हा शोधून काढला की आपल्याला भारतासोबत सुद्धा व्यापार करता येतो। त्यानंतर की भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली 1600 मध्ये, ही एक प्रकारची प्रायव्हेट कंपनी होती, 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली आणि त्याचा मेन जो पर्पज होता, तो हेतू होता तो म्हणजे काय आहे, उद्योग व्यवसाय करणे, तर व्यापार करण्यासाठीच हे इथं आले होते, व्यापार करता करता हे राज्यकर्ते झाले। तर अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रबोधनाचा काळ। त्यानंतर वैज्ञानिक क्रांती झाली, मोठ्या प्रमाणात काय झालं की विविध प्रकारचे शोध लागले, जसं या ठिकाणी निकोलस कॉर्पोर्निकस यांनी सांगितलं होतं की या ह्याच्यामध्ये सन सेंट्रिक सिद्धांत सांगितला होता की सूर्य हा जो आहे सेंटरला आहे आणि अर्थ जे आहे ही या ठिकाणी काय आहे तर ही ह्या सनच्या सोबत काय होत आहे, हे रोटेट होत आहे। पूर्वी बिशप किंवा धर्मगुरू काय म्हणायचे तर यामध्ये की सन हा जो आहे म्हणजे अर्थ सेंटरला आहे आणि सन या ठिकाणी रोटेट होतोय, तर ही जी संकल्पना आहे मोडून काढली ह्या निकोलस कॉपर्निकस याने। त्यानंतर आला न्यूटनची ग्रॅव्हिटेशनल थिअरी, त्यामध्ये न्यूटननं काय आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला, म्हणजे असे अनेक प्रकारचे विविध प्रकारचे सायंटिफिक रेव्होल्यूशन या ह्याच्यामध्ये किंवा या ठिकाणी वैज्ञानिक क्रांती व्हायला सुरुवात झाली। त्याचबरोबर डार्विनची थिअरी आली, डार्विनचं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये की डार्विनची जी थिअरी आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, त्यामध्ये नॅचरल सिलेक्शन म्हणजे याचा अर्थ काय आहे, ज्या स्पेसीज स्ट्रॉंग आहेत त्या काय राहणार आहेत त्याच या ठिकाणी जगामध्ये राहिल्या आणि ज्या स्पेसीज या ठिकाणी बाकी कमकुवत होत्या त्या ऑटोमॅटिक काय झालं, त्यांचा ऱ्हास झाला, म्हणजे जो व्यक्ती स्ट्रॉंग आहे तोच काय आहे सर्वाइव्ह होऊ शकतो। तर अशा प्रकारची थिअरी या ठिकाणी ह्या डार्विन यांनी बनली, त्यालाच या ठिकाणी नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं जातं। ज्या इन्फेरियर स्पेसीज आहेत म्हणजे या ठिकाणी ज्यांची कमी ताकद आहे किंवा या ठिकाणी किंवा की जे ताकदवान आहेत तेच फक्त सर्वाइव्ह होतील, इन्फेरियर स्पेसीज जे आहे त्या ऑटोमॅटिक काय होतील, ग्रॅज्युअली त्यांचा लॉस होईल किंवा त्या संपत जातील, हे आहे नॅचरल सिलेक्शन। तर हे डार्विनचा सिद्धांत मांडला। त्यानंतर फ्रेंच रिव्होल्यूशन, आपण प्रबोधन काळामध्येच आहोत, फ्रेंच रिव्होल्यूशन झालं। आता फ्रेंच रिव्होल्यूशन मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये
की तिथला जो राजा होता हा खूप या ठिकाणी एक प्रकारे की म्हणजे सुखचैन जो आहे ते या ठिकाणी चैनी जीवन जगत होता। त्याचबरोबर त्याची जी राणी आहे मारिया ही सुद्धा या ठिकाणी की तशाच पद्धतीने जीवन जगत होता। म्हणजे एका बाजूला काय आहे, फ्रेंच मध्ये किंवा फ्रान्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रॉब्लेम क्रिएट झाला, आर्थिक संकट आलं, तरी सुद्धा हा राजा जो आहे हा या ठिकाणी चैनी जीवन जगत होता, राणी सुद्धा चैनी जीवन जगत होते। एकदा या ठिकाणी लोकांनी उठाव केला आणि लोक राणीकडे गेले आणि राणीला म्हणाले की राणी साहेब की आमच्याकडं या ह्याच्यामध्ये काय नाही, आम्हाला जेवायला अन्न नाही। तर यामध्ये तर राणी काय म्हटलेले आहे, इफ यू डोंट हॅव अ ब्रेड ओके देन ईट केक। ओके, लोक म्हणले की मॅडम आम्हाला खाण्यासाठी सुद्धा अन्नधान्य नाही, ब्रेड नाही, तर मग काय करावं। तर राणीने काय म्हटलेलं आहे, इफ यू डोंट हॅव ब्रेड ईट केक। म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते यांना माहित नाही की ब्रेड महाग आहे का या ठिकाणी केक महाग आहे। तर अशा प्रकारची अवस्था यामध्ये फ्रेंच मध्ये झाली होती, फ्रान्स मध्ये झाली होती। मग यामध्ये की आपण जर कारण पाहिले फ्रेंच राज्यक्रांतीचं काय पहिलं कारण जे आहे ती म्हणजे काय आहे, सामाजिक परिस्थिती, सामाजिक व्यवस्था। आता या सामाजिक व्यवस्थेमध्ये जी सरंजामशाही व्यवस्था होती, या सरंजामशाही मध्ये सर्वात वरती जे होते धर्मगुरू होते, यांना विविध प्रकारच्या सोयी सवलती दिल्या जात होत्या। आणि त्याचबरोबर सेकंड जे होते अमीर उमराव, यांना या ठिकाणी हे काय करायचे, कर लावायचे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे जे कराचं ओझं आहे हे सर्वसामान्य जनतेवर पडायचं। सर्वसामान्य जनतेची पिळवणूक हे केले, म्हणजे हे जे अमीर उमराव आहे किंवा हे धर्मगुरू आहेत हे करायचे। त्यामुळं या ह्याच्यामध्ये खरी क्रांती जी घडून आणली ही थर्ड इस्टेटने क्रांती घडून आणली। कारण ह्यांच्यावर होणारा जो अन्याय हा सर्वाधिक होता। कारण फ्रान्समध्ये परिस्थिती जी आहे आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली होती आणि त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हा जो थर्ड इस्टेट वाला क्लास आहे, सर्वसामान्य जनता आहे, ही या ठिकाणी त्या आर्थिक परिस्थितीमध्ये एक प्रकारे पिळून निघाली होती। तरी सुद्धा हा राजा जो आहे तो आपलं जीवन जो आहे आपल्या चैनी पद्धतीने जगत होता। तर यामध्ये सेकंड आहे राजकीय परिस्थिती, 16 लुई जो आहे या ठिकाणी ह्याला जबाबदार होता। त्याचबरोबर मारिया, म्हणजे हे जे राजघराणं आहे हे आपल्या पद्धतीने ऐश आराम मध्ये जीवन जगत होतं। इवन या ठिकाणी फ्रान्स जळत असला तरी सुद्धा। त्यानंतर आर्थिक परिस्थितीमध्ये, यामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये अमीर उमराव जे आहेत हे याच्याकडून कर गोळा करायचे आणि यांना या ठिकाणी कर गोळा करायचे, त्याचबरोबर ह्यांच्याकडून काम करून घ्यायचे आणि त्या बदल्यामध्ये कमी मोबदला द्यायचे। आणि गुडविन यांनी या ठिकाणी फ्रान्समध्ये जे श्रीमंत वर्ग आहे ते यांची प्रतिगामी प्रवृत्ती ही फ्रेंच राज्यक्रांतीच कारणीभूत ठरली। म्हणजे याचा अर्थ काय आहे, हा जो अमीर उमरावचा श्रीमंत वर्ग आहे यांच्यामुळेच या ठिकाणी काय झालेलं आहे किंवा की फ्रेंच राज्यक्रांती होण्यास कारणीभूत घटक हा घडला। कारण हे लोक या सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करायचे आणि सर्वसामान्य जनतेला काय आहे कुठल्याही प्रकारचा वाली राहिला नाही। त्यामुळं त्यांना उठाव केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि उठाव करण्यासाठी किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली कारण विविध प्रकारचे जे विचारवंत, जसं आपण बघितलं थॉमस हॉब्स असेल ओके, तर यांनी विविध प्रकारे लिहायला सुरुवात केली, राजाच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली, अन्यायाविरुद्ध बोलायला सुरुवात केली। तर मग या ह्याच्यामध्ये विविध वैचारिक पद्धती जर आपण परिस्थिती जर आपण पाहिली ओके, वैचारिक त्यामध्ये की आयडिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह जर पाहिला तर यामध्ये मॉन्टेस्क्यू यांनी सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला, द स्पिरिट ऑफ लॉ, यामध्ये सत्ता विभाजनाचा सिद्धांत या स्पिरिट ऑफ लॉ मांडला। त्याचबरोबर या ठिकाणी व्हॉल्टेयरने काय म्हटलेले आहे, जुन्या परंपरा आणि सनातनी कल्पनांना यांनी विरोध केला, हा होता व्हॉल्टेयर। तर यामध्ये व्हॉल्टेयर यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या ग्रंथामधून आपल्या पुस्तकामधून की ही जी हे आहे राजव्यवस्था आहे, राजशाही व्यवस्था आहे ही काय करत आहे, जुलूम करत आहे, धर्मगुरू जुलूम करत आहे। त्यानंतर जॅन जॅकस रुसो यांनी या ठिकाणी आपलं सोशल कॉन्ट्रॅक्ट ओके, द सोशल कॉन्ट्रॅक्ट या पुस्तकामध्ये की तत्कालीन जी युरोपीय राजकीय आणि सामाजिक व्यवस्था होती ती या ठिकाणी खूप भयावह होत होती आणि ती नाकारून माणसातील समानता, व्यक्ती स्वातंत्र्य या ह्याच्यामध्ये कायम राखणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लोकशाही शासन यंत्रणा त्यांनी सुचवली। म्हणजे जॅन जॅकस रुसो यांनी लोकांमध्ये एक प्रेरणा निर्माण दिली की तुम्हाला या ठिकाणी लोकशाही व्यवस्था असली पाहिजे, त्याचबरोबर सगळ्यांना समान अधिकार असले पाहिजे, समता असलं पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याचबरोबर समानता असली पाहिजे, व्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे। हे सगळ्या जे बाबी आहेत हा जॉन जॅकस रुसो जो आहे, जॉन जॅकस रुसो यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली। त्या माध्यमातूनच काय झालेलं आहे, मग क्रांतीला सुरुवात झाली। त्यानंतर लोकल जे काही लोकसभा किंवा स्टेट जनरल जे आहे याचं इलेक्शन झालं जानेवारी 1789 मध्ये आणि यामध्ये स्टेट जनरल ऑफ व्हर्साइल्स ओके 5 मे 1789 ला निवडून आले।
त्यानंतर यामध्ये ही राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, परंतु या राष्ट्रीय सभेला हा राजा काही मानत नव्हता. त्या माध्यमातून मग लोकांनी आता ठरवलं की आता काय करायचं आहे, उठाव करायचा आहे. लोकांनी या ठिकाणी ही राजाची जी व्यवस्था आहे, जुलमी व्यवस्था, जुलमी राजवट जी आहे ते आता काय करायची आहे, खत्म करायची आहे. त्या माध्यमातून 20 जून 1789 मध्ये यांनी या ठिकाणी जे थर्ड इस्टेट आहे, सर्वसामान्य जनता आहे, यांनी टेनिस कोर्टवर काय घेतली, एक प्रार्थना किंवा प्रतिज्ञा घेतली, ओध घेतली. तर यामध्ये ही जी जुलमी व्यवस्था आहे ही काय करायची आहे, उद्ध्वस्त करायची आहे. आणि ज्या बॅस्टाईल तुरुंगामध्ये किंवा की तुरुंगावर किंवा तुरुंगामधल्या कैद्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार अन्याय केले जात होते, राजा करत होता, किंवा तिथलं व्यक्ती स्वातंत्र्याची जी गळचेपी होय ती या ठिकाणी ह्या बेस्टाईल तुरुंगात होते. आणि ह्या बेस्टाईल तुरुंगातच पहिली ठिणगी पडली ती स्वातंत्र्याची. ती या ठिकाणी पॅरिस मधला हा बेस्टाईल तुरुंग 14 जुलै 1789 मध्ये. आणि या माध्यमातूनच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या 3 बाबी या ठिकाणी फ्रान्स रेव्होल्युशनच्या माध्यमातून जगाला मिळाल्या. तशा प्रकारे ह्याच्यामध्ये ही झाली फ्रेंच राज्य क्रांती. त्याचबरोबर प्रबोधनाच्या काळामध्ये औद्योगिक क्रांती सुद्धा झाली, विविध प्रकारचे उद्योगधंदे आले. आणि या उद्योगधंद्यामुळे नेमकं काय झालं तर कारखान्याची उत्पादन क्षमता वाढली, मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढलं. त्याचबरोबर श्रम विभाजन झालं, ओके, डिव्हिजन ऑफ लेबर झालं, की यामध्ये की प्रत्येकाला आपापलं काम करायचं आहे आणि प्रत्येकाला काम जे आहे हे डिफरंट असणार आहे. त्याचबरोबर शहरीकरण झालं, ओके. आणि हे होत असताना काही प्रॉब्लेम सुद्धा आले, जसं घटस्फोटाचं जे प्रमाण आहे ते वाढलं. त्याचबरोबर लोकसंख्या वाढ मोठ्या प्रमाणात झाली, पॉप्युलेशन वाढलं. त्यानंतर मजूर व भांडवलदारांचा वर्ग वाढला, कामगारांचा संघटनेचा उदय झाला. कारण हे जे भांडवलदार आहे हे कामगारावर अन्याय करायचे, त्यांची पिळवणूक करायचे, त्यांना कमी मोबदला द्यायचे. त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे हे असणं गरजेचं होतं, ह्याचे सुद्धा भान लोकांना निर्माण झालं. त्याचबरोबर लोकशाही प्रणाली असली पाहिजे, लोकशाही निर्माण केली पाहिजे. या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या कशाच्या आउटकम आहेत तर औद्योगिक क्रांतीच्या आउटकम आहे, ओके. त्यानंतर आर्थिक आधुनिकता सुद्धा आलेली आहे. औद्योगिक क्रांतीने समाजामध्ये मोठे बदल केले, कारण औद्योगिक क्रांतीने काय केलं, लोकांमध्ये एक प्रकारचं किंवा की जे काही आर्थिक लोकांमधलं आर्थिक बदल निर्माण केले. त्याचबरोबर औद्योगिक क्रांतीने काय केलेलं आहे की आर्थिक आधुनिकता आणली, ओके. मग या आर्थिक आधुनिकतेतून काय झालेलं आहे, शहरीकरण जे आहे, अर्बनायझेशन जे आहे याचा वेग वाढला, मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन झालं, शहरीकरण झालं. कुटुंब व्यवस्था, त्याचबरोबर काय आहे, कुटुंब संस्था असते, स्त्रियांच्या स्थानामध्ये बदल झाला. त्यानंतर मास प्रोडक्शन वाढले, उत्पादन वाढले, यांत्रिकीकरण वाढलं. त्याचबरोबर मग हे जे मास प्रोडक्शन झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं, ते आपल्याला कुठं विकायचं आहे. मग याच्यासाठी सुद्धा काय गरजेचं आहे, एक व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्यासाठी की जगामध्ये आपलं प्रोडक्शन, आपला जो या ठिकाणी वस्तू आहे ती विकणं गरजेचे आहे. ह्याच्यासाठी काय आहे, विविध प्रकारचे रूट, विविध प्रकारचे मार्ग निर्माण करायला सुरुवात झाली. तर ही सगळी बाब या ठिकाणी प्रबोधनाच्या काळात घडत होती. त्याचबरोबर कृषी आधारित अर्थव्यवस्थेचे औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर झालं. सरंजामशाही व्यवस्था समाप्त होऊन भांडवलशाही व्यवस्थेचा उदय झाला. म्हणजे भांडवलदार असणार आणि एक मजूर असणार. तर अशा प्रकारचा वर्ग या ठिकाणी निर्माण झाला. मध्यम वर्ग जो आहे, कामगार वर्ग म्हणजेच काय आहे, मध्यम वर्गाचा उदय झाला. मध्यम वर्गाचा उदय का झाला, कारण औद्योगिकरण झालं, उद्योगधंदे निर्माण झाले. मग त्यामध्ये कामगारांचा वर्ग गरजेचा होता. कामगार म्हणजेच कारखान्यामध्ये काम करण्यासाठी कामगार आवश्यक होता. त्या माध्यमातूनच हा मध्यम वर्गाचा उदय झाला. गरिबी असेल, रोगराई असेल, मोठ्या प्रमाणात शोषण वाढलं. धर्माचा प्रभाव जो आहे हा कमी व्हायला लागला आणि विज्ञानाचा प्रभाव इथं वाढला. तर या बाबी ज्या आहेत ह्या प्रबोधन काळात होत होत्या आणि या माध्यमातून समाजामध्ये बदल होत होते. आणि हा समाजामध्ये होणारा बदल अभ्यासणं गरजेचा होता. त्याचमुळं काय झालं की समाजशास्त्राचा उदय झाला. किंवा या ह्याच्यामध्ये की बदल तर होत होता, म्हणजे की अंधकारमय युग आलं. त्यानंतर अंधकारमय युगाच्या नंतर आपण पाहिलं होतं की या ह्याच्यामध्ये अंधकारमय युग आलं, त्यानंतर रिबर्थ, रेनेसन्स आलं, पुनर्जीवनाचा काळ आला, त्यानंतर प्रबोधन आलं. आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून काय आलेली आहे, आधुनिकता. म्हणजे अंधकारमय युग, त्यानंतर आलं रिबर्थ, पुनर्जीवनाचा काळ, ओके. त्यानंतर आलं प्रबोधन, ओके. आणि या सगळ्यांचा जो प्रभाव आहे, विशेषतः प्रबोधनाचा प्रभाव या ठिकाणी लोकांवर झाला, समाजावर झाला. आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये काय आली, आधुनिकता आली, विचार करण्याची क्षमता वाढली. आणि या आधुनिकतेमधून या ठिकाणी काही बदल झाले. पहिला जो बदल आहे तो झाला सामाजिक बदल, ओके. आता यामध्ये सामाजिक बदलामध्ये काय आहे, एक तर औद्योगिक समाजाचा उदय झाला. औद्योगिक समाज, कारण औद्योगिकरण झालं आणि त्या माध्यमातून वस्तू निर्माण केल्या जात होत्या, मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन केलं जात होतं. आणि एक पर्टिक्युलर समाज जो कशामध्ये काम करायचा, की कारखान्यामध्ये काम करणारा एक समाज इथं उदयास आला.
तो म्हणजे काय आहे औद्योगिक समाज। त्यानंतर या औद्योगिक समाजाच्या माध्यमातून मध्यम वर्ग निर्माण झाला। त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये की उद्योगधंद्यामध्ये जे कामगार काम करत होते ते कुठल्या एका पर्टिक्युलर धर्माचे नव्हते, ओके, तर धर्म आधारावर किंवा धर्माच्या आधारावर एखादा कारखाना काढला जात नव्हता। तर मग या ह्याच्यामध्ये धर्म हा काय आहे या ठिकाणी कुठलाही मॅटर राहत नाही किंवा मॅटर किंवा धर्माचा जो आहे इथं संदर्भ येत नव्हता। त्यामुळे धर्मनिरपेक्षता जो आहे ते इथं या ह्याच्यामध्ये निर्माण झाला। समाजामध्ये धर्मनिरपेक्षता यायला सुरुवात झाली किंवा धर्म हा काही महत्वाचा नाही, ओके, किंवा या ठिकाणी सर्व धर्म जे आहे हे समभाव आहे, सर्व धर्म सारखेच आहेत, अशा प्रकारची ही धर्मनिरपेक्षता। त्यानंतर शहरीकरण आलं, तर हे सामाजिक बदल, आधुनिकता आली आणि आधुनिकतेमधून काय झालेलं आहे तर हे सामाजिक बदल इथं झालेले आहेत। पहिला जो बदल झाला आधुनिकतेमधून एक झाला सामाजिक बदल, दुसरा जो बदल झाला तो म्हणजे आर्थिक बदल, इकॉनॉमिकल चेंज जो आहे इथं बदल झाला। आता आर्थिक बदल काय आहे, औद्योगिक क्रांती झाली, उद्योगधंदे आले, त्यामुळं औद्योगिक क्रांती आणि त्याच्यामुळे सुद्धा समाजावर बदल झाला किंवा समाजावर त्याचा प्रभाव झाला। त्यानंतर भांडवलशाही व्यवस्था आली, तर यामध्ये पूर्वीची जी सरंजामशाही व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त होऊन किंवा ती बदलून काय आलेली आता भांडवलदारांचा वर्ग आला, जो ज्याच्याकडे अहिरे गट असं म्हटलं जातं की ज्याच्याकडे काय आहे सब कुछ आहे, म्हणजे त्याच्याकडे काय आहे पुंजी आहे किंवा त्यांच्याकडे काय आहे तर कारखाना आहे किंवा भांडवल जे आहे त्या व्यक्तीकडे असायचं ते म्हणजे भांडवलदार। आणि नाहिरे वर्ग म्हणजे काय, जो कामगार काम करणारा वर्ग आहे तो नाहिरे। अशा प्रकारे औद्योगिक क्रांती आणि या ठिकाणी भांडवलशाही जो वर्ग आहे तो या ठिकाणी इथं आला। ते हा जो बदल आहे हा कसा बदल होता, हा होता आर्थिक बदल। त्यानंतर राजकीय बदल निर्माण झाला, तर राजकीय बदलामध्ये काय आहे फ्रेंच क्रांती झाली, फ्रेंच राज्य क्रांती झाली, त्या ठिकाणची परिस्थिती राजकीय परिस्थिती बदलली। त्याचबरोबर लोकशाही प्रणाली निर्माण आली, स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला फ्रेंचने दिल्या, तर फ्रेंच राज्यक्रांतीने दिल्या। ते हे जे बदल आहेत हे होते राजकीय बदल। म्हणजे आधुनिकता आली आणि आधुनिकतेमधून सामाजिक बदल झाला, आधुनिकतेमधून आर्थिक बदल झाला, आधुनिकतेमधून राजकीय बदल झाला। आता हे बदल समाजामध्ये होत होते, पण बदल होत असताना आव्हान सुद्धा निर्माण झाले, ओके, जसं या ह्याच्यामध्ये औद्योगिक समाज निर्माण झाला किंवा मध्यम वर्ग आला, तसेच या ठिकाणी काय आहे आर्थिक बदल राजकीय बदल होत असताना आव्हाने सुद्धा निर्माण झाली। पहिलं आव्हान जे आहे ते म्हणजे काय आहे सामाजिक आव्हान निर्माण झालं, ते म्हणजे काय आहे दारिद्र्य, ओके, दारिद्र्य निर्माण झालं। कारण औद्योगिकरण किंवा उद्योगधंदे निर्माण होत होते, परंतु ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांनाच काय मिळत होतं, काम मिळत होतं। म्हणजे याचा अर्थ काय आहे दोन इथं गट निर्माण झाले, किंवा की ज्यांच्याकडे स्किल आहे किंवा ज्यांच्याकडे स्किल नसेल किंवा या ठिकाणी भांडवलदार जो आहे हा काम करून घ्यायचा परंतु त्या प्रमाणात मोबदला द्यायचा नाही, तर मग इथं दारिद्र्य सुद्धा निर्माण झालं। त्याचबरोबर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, परंतु औद्योगिकरण आलं, शहरीकरण आलं आणि कशी व्यवस्था निर्माण झाली विभक्त कुटुंब पद्धती। तर अशा प्रकारची विभक्त कुटुंब पद्धती हे सुद्धा काय आहे एक प्रकारचं आव्हान होतं। त्यानंतर दुसरं जे आव्हान आहे चॅलेंज निर्माण झालं ते म्हणजे इकॉनॉमिकल, आर्थिक चॅलेंज निर्माण झालं। लोकांकडे पैसा आला, त्या पैशाच्या माध्यमातून काय आहे काही लोकांकडे होता परंतु काही लोकांकडे नव्हता, मग या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ही लोकांची वाढली। त्याचबरोबर दारिद्र्य वाढलं, ही आर्थिक आव्हाने निर्माण झाली। त्यानंतर राजकीय आव्हाने निर्माण झाली की गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, फ्रेंच रिव्होल्यूशन झालं परंतु गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि ह्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा कोण घेतला, नेपोलियन बोनापार्ट याने घेतला, नंतर आला तो नेपोलियन बोनापार्ट, ठीक आहे। तर मग गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि या माध्यमातूनच काय आहे या सगळ्या बाबींचा, कारण हे जे बदल होत होते हे कशामध्ये बदल होत होते तर हे होत होते समाजामध्ये बदल, ओके, समाजात कुठल्या समाजात बदल होत होते तर हे युरोपियन समाजामध्ये, युरोप मधल्या समाजामध्ये बदल होत होते। मग या युरोपियन समाजामध्ये होणारा जो बदल आहे तर ह्या बदलाचा किंवा या ठिकाणी हे जे परिवर्तन होत होतं याचा अभ्यास करणे किंवा ह्या बदलाला पर्याय म्हणून किंवा जे बदल होत होता, ओके, आधुनिकता आली होती, तसंच या ठिकाणी काही बदल सुद्धा झाले पण आव्हाने पण निर्माण आले। मग या आव्हानांना किंवा या ठिकाणी विविध प्रकारचे जे चॅलेंजेस निर्माण झाले त्या आव्हानांचं उत्तर, चॅलेंजेसला उत्तर शोधणं गरजेचं होतं। मग ते उत्तर शोधण्यासाठी या ठिकाणी समाजशास्त्राचा जन्म झाला की या सगळ्या आव्हानाला आपल्याला कसं थांबविता येईल, या माध्यमातूनच काय आहे की समाजशास्त्राचा उगम झाला। आणि समाजशास्त्राचे ज्यांना या ठिकाणी जनक म्हणतात ते म्हणजे ऑगस्ट कॉम्ट यांनी सुरुवातीला सामाजिक भौतिकी हा शब्द वापरला, त्यानंतर त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये 1839 मध्ये समाजशास्त्र हा शब्द प्रयोग केला। तर या माध्यमातून समाजशास्त्राची शाखा निर्माण झाली, समाजशास्त्राच्या माध्यमातून समाजाचा अभ्यास करायला सुरुवात केली, कारण तिथल्या होणारा जे परिवर्तन आहे बदल आहे हे या ठिकाणी म्हणजे त्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं। तर या सगळ्या बाबी होत होत्या। त्याचबरोबर
या ह्याच्यामध्ये की इतरही जे आहेत म्हणजे समाजशास्त्राच्या उदयामध्ये किंवा फादर तर आपण म्हणतो की ऑगस्ट कॉम्ट आहे, त्याचबरोबर सेंट सॅम्युएल आहे, हळगर पेन्सर आहे, दुर्खिम आहे, यांचं सुद्धा महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला इथं दिसतं. आणि यामध्ये आपली हा झाला पहिला पॉइंट. ओके, द मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप, किंवा की कशा पद्धतीने आधुनिकता आली आणि बदल कसा झाला. जे काही कंटेंट 10 मार्कासाठी किंवा आपल्याला जो काही कंटेंट लागतो तो या ठिकाणी सफिशियंट आपण दिलेला आहे. तो टीचिंगच्या माध्यमातून पण येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी प्रिंटेड स्वरूपात, म्हणजे जर ऑफलाईन असाल तर तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात नोट्स मिळतील, जर तुम्ही ऑनलाईन असाल तर PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स उपलब्ध होईल. म्हणजे कुठलंही पुस्तक सोशॉलॉजीसाठी, समाजशास्त्र या विषय ऑप्शनल विषयासाठी घ्यायची गरज पडणार नाही. तेवढा कंटेंट आपण या ठिकाणी देणार आहोत. तर या ठिकाणी क्लास नोट्स आहे. तर पहिल्या चॅप्टरच्या ह्या ज्या नोट्स आहेत अशा पद्धतीच्या आहेत. तर ही जी PDF आहे तर ही PDF आपल्याला डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहे. तर यामध्ये संपूर्णपणे आपण डिटेलमध्ये पूर्ण नोट्स तयार केलेल्या आहेत. अगदी ऑथेंटिक सोर्स यासाठी वापरलेला आहे. ह्या नोट्स आणि लेक्चर ह्या दोन बेसिसवर एक खूप चांगले मार्क आपल्याला घेता येईल. ह्याच्या व्यतिरिक्त काही वाचायची गरज नाही. त्याचबरोबर आपण जे UPSCचे जे PYQs आहे, जे इंग्लिशमध्ये आहे, ते मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले बुक सुद्धा या ठिकाणी मार्केटमध्ये येत आहे. ते या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आहे. एक साधारण 4 ते 5 दिवसामध्ये ते सुद्धा रेडी होईल. म्हणजे तुम्हाला एक समोर संदर्भ असला पाहिजे किंवा रेफरन्स असला पाहिजे, अरे की प्रश्न कसे विचारले जाते, आणि प्रत्येक चॅप्टर नंतर आपण ते प्रश्न टाकत आहोत. ते सुद्धा या ठिकाणी त्या प्रश्नांचं सुद्धा डिस्कशन चर्चा घेतली जाईल. तशा प्रकारचे PDF प्रिंट किंवा PDF आणि प्रिंट तुम्हाला उपलब्ध होतील. समाजशास्त्राचे स्वरूप काय आहे, त्यानंतर समाजशास्त्राचा उदय कसा झाला, समाजशास्त्र म्हणजे काय आहे. तर समाजशास्त्रामध्ये किंवा सोशॉलॉजीमध्ये जर आपल्याला मार्क घ्यायचे असतील तर महत्त्वाचं काय आहे, थिंकर्स आपल्याला या ठिकाणी जनरल लिहिता येणार नाही. मग ह्यासाठी काय आहे की थोडा अभ्यास केल्यानंतर डेफिनेटली आपल्याला थिंकर्सचं म्हणणं काय आहे ते लिहायचं असतं, तेच समजून जाईल. तर यासाठी आपल्याला थिंकर असणं गरजेचं आहे. ओके, तर मग या ह्याच्यामध्ये आपण थिंकर्स सुद्धा दिलेले आहेत. इव्हन यामध्ये की आपल्याला आपल्या नोट्स मधून, त्याचबरोबर तुम्हाला ह्या ज्या PPTs आहे किंवा लेक्चर्स आहे या माध्यमातून सगळा जो कंटेंट आहे, सगळे जे थिंकर्स आहे जे आपल्याला गरजेचे आहे ते सगळे थिंकर्स इथं मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या ऑथेंटिक सोर्स, ऑथेंटिक नोट्स या सगळ्या तुम्हाला कोर्सेसमध्ये उपलब्ध आहे. अगदी कमी कालावधीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी हा कोर्स जॉईन केलेला आहे. तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता. सध्या या ठिकाणी ऑफरमध्ये हा कोर्स चालू आहे. तर डेफिनेटली तुम्ही आधी डेमो लेक्चर्स पहा, डेमो या ठिकाणी कंटेंट पहा, कारण कंटेंटवर सगळा फोकस आहे. सध्या आपल्याकडे क्रुशियल टाइम आहे. जून पर्यंत मित्रांनो तुमच्याकडे टाइम आहे. जून पर्यंत जर सोशॉलॉजी कंप्लीट केला, ऑप्शनल सब्जेक्ट जर कंप्लीट केला, तरच या ठिकाणी आपल्याला पोस्ट मिळण्याची शक्यता आहे किंवा खूप चांगली पोस्ट आपल्याला मिळू शकते, जी आपली ड्रीम पोस्ट आहे. तर सगळ्यांना येणाऱ्या मेन्ससाठी, येणाऱ्या प्रिलिम्ससाठी सगळ्यांना शुभेच्छा. अभ्यास करा आणि लेट्स जॉइन सोशॉलॉजी. थँक्यू, ऑल द बेस्ट.